नमस्कार मित्रांनो, मी जयश्री सम्राज्ञी यूट्यूब चॅनलमार्फत आपल्या सर्वांचं स्वागत करते. आज जी मी माहिती देणार आहे ते हरिजन या शब्दाविषयी, म्हणजे हरिजन शब्दास विरोध का करण्यात आला आणि हरिजन शब्दाला प्रतिबंध, त्याचप्रमाणे त्याकरता आत्तासुद्धा हरिजन वस्ती किंवा हरिजन वाडी वगैरे अशा पद्धतीची जी नावं आहेत त्याच्याकरता काय पद्धतीने हरिजन शब्द वापरण्यात येऊ नये असे सरकारला सांगावयाचे, याबाबतची माहिती मी आपणास देणार आहे. तर जेव्हा स्वातंत्र्यपूर्व काळ जो आहे त्यावेळी अस्पृश्यता ही अत्यंत परमोच्च बिंदूवरती होती आणि अशावेळी मग ज्यावेळी गोलमेज परिषदा वगैरे झाल्या त्यावेळी बाबासाहेब हे आपले अनुसूचित जाती जमातीचे प्रतिनिधी म्हणून ज्यावेळेस इंग्लंडला गेले होते तर त्यावेळी त्यांनी आपली बाजू मांडली होती. त्यावेळी इथे असणारे अस्पृश्यता कोणत्या पद्धतीचे आहे वगैरे याबाबत आणि अस्पृश्यताचे जे पुढारी जे आहेत, नेते जे आहेत तेच बाबासाहेब आंबेडकर आहेत हे सर्वांना कळून चुकलं होतं. आणि त्यानंतर मात्र काँग्रेसमध्ये असं की पहिल्यांदी स्वातंत्र्य तर हे तर घ्यायचंच होतं, परंतु आपल्या देशामध्ये अस्पृश्यता निवारण देखील होणं आवश्यक आहे हे त्यावेळी काँग्रेसच्या लक्षात आलं आणि अस्पृश्यता निवारण करण्याकरता त्यांनी वेगवेगळे कार्यक्रम राबवण्यास देखील सुरुवात केली. त्याचवेळी म्हणजे त्या दरम्यानच गांधीजींचं हरिजन हे नियतकालिक देखील सुरू होतं आणि गांधीजींनी मात्र त्यावेळी की जे अस्पृश्य लोक आहेत त्यांना हरिजन असं संबोधायचं असं त्यांनी सर्वांना सांगितलं. हरिजन म्हणजे ईश्वराची लेकरं आणि गांधीजींचा अस्पृश्यता निवारण याच्यावरती जे कार्यक्रम आहेत त्याच्यापेक्षाही हिंदू लोक जे होते, जे स्पृश्य समाज होता त्यांच्यामध्ये त्यांचं हृदय परिवर्तन घडवून आणूनच अस्पृश्यता निवारण होईल अशी समजूत होती. तर बाबासाहेब आंबेडकर यांचं म्हणणं असं होतं की या लोकांना, अस्पृश्य समाजालाच जर तुम्ही जास्तीत जास्त सशक्त कराल तरच या व्यक्ती ज्या आहेत, अस्पृश्य समाज जो आहे म्हणजे त्यांचं अस्पृश्यता निवारण होईल असं त्यांना वाटत होतं. परंतु अशाही परिस्थितीमध्ये मग त्यावेळी गांधीजींनी या लोकांना ईश्वराची लेकरं म्हणजेच हरिजन असं संबोधायचं असं सर्वांना सांगितलं. बाबासाहेबांना याबाबत अतिशय राग होता. बाबासाहेबांना हे अजिबात पटत नव्हतं. हरिजन म्हणजे ईश्वराची लेकरं, पण ईश्वराची लेकरं जी होती त्यांनाच मंदिरामध्ये प्रवेश नव्हता. पहा, तुम्ही नाव दिलं ईश्वराची लेकरं, परंतु त्यांना मंदिरात प्रवेश नाही आणि जी ईश्वराची लेकरं नाहीत त्यांना मात्र मंदिरामध्ये प्रवेश होता. त्यांना देवाच्या मूर्तींना हात लावण्याचा अधिकार होता, धर्मग्रंथास हात लावण्याचा अधिकार, देवळात जाण्याचा अधिकार, अशा पद्धतीचे इतर देखील धार्मिक अधिकार त्यांना होते. परंतु या ईश्वराच्या लेकरांना म्हणजेच हरिजनांना मात्र हे अधिकार नव्हते. मग बाबासाहेबांना यांनी हरिजन या शब्दास त्यांनी त्यावेळी भरपूर विरोध केला आणि मुंबई विधिमंडळामध्ये ज्यावेळी बाबासाहेब आंबेडकर होते त्यावेळी त्यांनी हरिजन या शब्दाविरोधात जाऊन त्यांनी त्यावेळी 22 जानेवारी 1938 रोजी देखील सभात्याग केला होता की हरिजन हा शब्द उच्चारू नये म्हणून. परंतु हा हरिजन हा शब्द उच्चारू नये याकरता स्वातंत्र्यानंतर देखील प्रयत्न झाले आणि त्याच्यामध्ये केंद्र सरकारने अशा पद्धतीचे आदेश काढले की हरिजन हा जो शब्द आहे तो हद्दपार झाला पाहिजे. त्याचप्रमाणे तुमचे जे सर्टिफिकेट्स असतात मागासवर्गीय जातीचे वगैरे त्याच्यामध्ये देखील हरिजन शब्दाचा उल्लेख होता कामा नये. त्याचप्रमाणे तुमचं स्कूल लिव्हिंग वगैरे जी ते आहे त्याच्यामध्ये देखील हरिजन शब्दाचा वापर करण्यात येऊ नये आणि तसेच दलित या शब्दाचा देखील वापर करण्यात येऊ नये असं त्यांनी सुचवलं. तसे आदेश केंद्र सरकारमार्फत काढण्यात आले. परंतु तरी देखील अजूनही काही वस्त्या ज्या आहेत त्या ठिकाणी हरिजन वस्ती म्हणून त्यांना नावं आहेत. हरिजन या नावामध्येच नकारात्मकता आहे आणि ज्या नावामुळे आम्हाला
ज्या नावामुळे आम्हाला सकारात्मकता मिळेल, आमच्यातला न्यूनगंड जाईल, अशा पद्धतीचं नाव असणं मला वाटतं फार आवश्यक होतं. आता तुम्ही म्हणाल हरिजन या नावानुसार ती लोक अस्पृश्य समाज आहे हे ओळखलं जातं आणि त्याच्याऐवजी जरी दुसरं नाव दिलं तरी तुम्ही ओळखले जाणारच असं काही लोकांना वाटतं. हो, जरी आम्ही आमचं गौतम नगर, आंबेडकर नगर अशी जरी नावं आम्ही दिली तरी आम्ही ओळखले जाणार, हे मलाही मान्य आहे. परंतु त्या नावामध्ये जी सकारात्मकता जी आहे, त्याच्यामुळे जी आमच्यामध्ये ऊर्जा येते, त्याच्यामध्ये जे आमच्यामध्ये सामर्थ्य येतं, त्याला तोड नाही. म्हणून हा जो हरिजन जो शब्द आहे तो आम्हाला अजिबात नको. आता आमचे जे पूर्वज किंवा ज्या आम्हाला जी माहिती आहे, ज्यांनी अगोदरच्या पिढीने आम्हाला सांगितलेली आहे, समज म्हणा किंवा गैरसमज म्हणा, मला त्याबद्दल माहिती नाही इतकी, परंतु जे ऐकिवात आहे ते मी तुम्हाला सांगते की ज्या लोकांना, जे लोक आई वडील नाहीत किंवा ज्यांच्या वडिलांचा पत्ताच नाही, असे जे लोक आहेत त्यांना हरिजन म्हणजे ईश्वराची लेकरं असं म्हटलं जातं. मग त्यामुळे आम्हाला असं वाटतं आमच्या ज्या पूर्वज ज्या आहेत त्यांनी पारंपरिक पद्धतीनं त्यांचे लग्न सोहळे वगैरे झालेले आहेत, त्यांना आईबाप त्यांचे माहीत आहेत. अशा वेळी तसंच आणि आता 1956 नंतर बौद्ध धर्माचं दीक्षा घेतल्यानंतर बौद्ध पद्धतीने लग्न सोहळे होतात आणि अशा परिस्थितीमध्ये जी संतती निर्माण झालेली आहे त्यांना त्यांचे आईवडील या सगळ्या गोष्टी माहीत आहेत, तर त्यांना हरिजन म्हणणं हे चुकीचं आहे. मला याच्यामध्ये असं म्हणायचं नाही की ज्यांना आईबाप नाहीत त्यांना म्हणजे त्यांना कमी लेखण्याचा वगैरे भाग नाही, कारण आता तर काय सरकारने लिव्ह इन रिलेशनशिपला देखील मान्यता दिलेली आहे, का तसा कायदा देखील आणलेला आहे. परंतु लोकांना कमी दाखवण्याकरता किंवा त्यांना तुम्ही कमी आहात हिणवण्याकरता अशा पद्धतीचं त्यांच्यामध्ये न्यूनगंड निर्माण करण्याकरता असे शब्द वापरू नयेत. दलित, हरिजन असे वापरू नयेत, या मताची मात्र मी आहे. त्याचप्रमाणे आता मला हे सांगावंसं वाटतं की हरिजन शब्द हा तुमच्या जर वस्तीला असेल तर मग मात्र शासनाचे आदेश किंवा शासनाचा तसा GR जर प्राप्त झाला असेल तर तुम्ही प्रत्येक व्यक्तीने आपल्या ग्रामपंचायतीला तसं सांगावं आणि ग्रामपंचायतीमध्ये तशा पद्धतीचा की ठराव घ्यायचा की आमच्या वस्तीला हरिजन वस्ती म्हणून नाव देण्यात येऊ नये, त्याच्याऐवजी तुम्हाला जे नाव आवडतं ते नाव तिथे सुचवावं आणि सांगावं की आमच्या वस्तीला आंबेडकर नगर म्हणजे तुम्हाला जे वाटतं, गौतम नगर असं जे काही, सिद्धार्थ नगर अशा पद्धतीपैकी किंवा आणखीन बौद्धालय वगैरे अशी जी नावं आहेत अशा पद्धतीचं नाव तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतीला सुचवावं. परंतु असं नाव सुचवताना शासनाचा आदेश, शासनाचा GR याचा आधार घेऊनच ग्रामपंचायतीने तसा ठराव करून ते नावामध्ये बदल करणं अत्यंत आवश्यक आहे. अशा पद्धतीनं जो हरिजन शब्द जो आहे तो हद्दपार होणं आवश्यक आहे असं मला वाटतं. आत्तापर्यंत जी मी माहिती दिलेली आहे ती आपणास पटली असेल किंवा त्याच्यामध्ये काही मला सुचवायचं असेल तर ते कमेंटद्वारे तुम्ही मला नक्की सुचवू शकता आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करण्यास मात्र विसरू नका. आत्तापर्यंत जे मी माझे व्हिडिओ मी पाहिलेत आणि जास्तीत जास्त कोणते लोक पाहत आहेत याची माहिती मी जी घेतलेली आहे तर त्याच्यामध्ये साधारणपणे 60 ते 65 वयोगटातील लोक जास्तीत जास्त व्हिडिओ माझे पाहत आहेत आणि त्याच्यानंतर इतर जे लोक आहेत 50 ते 60 किंवा जे तरुण पिढी आहे ती अत्यंत अल्प प्रमाणामध्ये पाहत आहे. तरीही मी त्यांनाही विनंती करते की आपणही माझे व्हिडिओ पाहावेत आणि ज्यांनी माझे व्हिडिओ आतापर्यंत पाहिलेले आहेत त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देते. धन्यवाद.